नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण कांदा आणि बटाट्याचा मिक्स पराठा बनवणार आहोत. तर अशा पद्धतीचा पराठा बनवल्यानंतर मुलं खूप आवडीने खातील आणि खायलाही एकदम चवदार लागतो. तर त्यासाठी आपण इथे 2 उकडलेले बटाटे घेतले. तर बटाटे आपल्याला खिसणीने किसून घ्यायचे. त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, एक बारीक कट करून. पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा जिरे, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. 2 ते 3 कट केलेले हिरव्या मिरच्या घालायचे. आता हे आपल्याला मिरची घालून मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीचा मी ते पराठा बनवत आहे. तर हे पराठा बनवायला जास्त वेळ लागत नाही, पटकन बनवून तयार होतो. तर आपण इथे एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि अंगठ्याच्या मधोमध्ये गोळा आपल्याला असं गोल लाटी बनवून घ्यायचे. तर ह्यामध्ये आपल्याला सारण घ्यायचं आहे. त्यामध्ये सारण भरून ह्याला अंगठ्याने मधोमध दाबून ह्याचं छान अशी लाटी बनवून घ्यायचे. तर अशा पद्धतीची मी इथे लाटी बनवून घेत आहे. आपण जसं पुरणाची लाटी बनवतो ना, त्या पद्धतीची आपल्याला इथे लाटी बनवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ह्याचा गोळा छान बनवून पोळपाटावरती ठेवायचं आहे. तर पीठ आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपला पराठा पोळपाटाला चिटकणार नाही. तर आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि पराठा तव्यावरती टाकून घ्यायचं आणि दोन्हीकडूनही तेल लावून मस्त पराठा शेकून घ्यायचं. तर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.